वेलकम स्टुडंट. 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 2 याच्यामध्ये जो आपला फर्स्ट चॅप्टर आहे सिमिलॅरिटी. तर त्या सिमिलॅरिटी चॅप्टरमध्ये आपल्याला काही ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. टोटल 3 ॲक्टिव्हिटी आहेत पेज नंबर 3वर. तर त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आपण इथे सॉल्व्ह करणार आहे. फिल इन द ब्लँक्स प्रॉपरली. तर काय करायचं, तर हे जे बॉक्स आहेत तिथे करेक्ट आन्सर लिहायचं आहे. आता 2 ट्रायंगल दिलेले आहेत. इन ट्रायंगल ABC हा फर्स्ट ट्रायंगल, ओके, ABC हा फर्स्ट ट्रायंगल आणि सेकंड ट्रायंगल आहे त्यातलाच आतला APQ. तर ह्या 2 ट्रायंगलमध्ये त्यांच्या एरियाचा रेशो दिला. तर एरियाचा रेशो कसा फाइंड आउट करतो आपण, बेस इंटू हाईट. तर याच्यामध्ये काय करूया, बेस आणि हाईट कोण आहे ते बघूया. तर ट्रायंगल ABC मध्ये जर का आपण बघितलं, ट्रायंगल ABC हा जो आपला आहे, तर या ट्रायंगलमध्ये ABC या ट्रायंगलच्या बाबतीत तर हाईट कोण आहे, तर पहिल्यांदा नेहमी हाईट फाइंड आउट करा. तर हाईट कोण आहे, AR. ओके, तर इथे लिहूया हाईट AR. म्हणजे इथे पहिल्यांदा बेस लिहूया, इथे हाईट लिहूया. तर हाईट कोण आहे, AR. आणि कुणावर आहे ती हाईट, तर तो बेस घ्यायचा. म्हणजे बेस कोण झाला सांगा, खाली BC काय झाला, बेस झाला. म्हणजे हाईट AR आणि बेस ज्याच्यावर परपेंडिक्युलर आहे तो बेस, तो BC झाला. आता त्याच्यानंतर दुसरा ट्रायंगल म्हणजे APQ. ओके, तिथे बेस लिहूया, सॉरी बेसिक लिहायचं राहिला, बेस BC. ओके, आता दुसरा ट्रायंगल जर आपण कन्सिडर केला याच्यामध्ये, तर तो आहे APQ. तर APQ मध्ये सुद्धा हाईट कोण आहे, पहिल्यांदा परपेंडिक्युलर AR. आणि कुणावर आहे तो परपेंडिक्युलर ट्रायंगलमध्ये, तर PQ. तर PQ बेस झाला आणि हाईट कोण झाली, AR. तर दोघांमध्ये बेस कॉमन आहे AR. तर AR ला AR काय होईल, कॅन्सल. आणि आपला आन्सर काय येणार आहे, BC अपॉन PQ हे आपला आन्सर असणार आहे. ओके, फर्स्ट वन. आता त्या ॲक्टिव्हिटीमध्ये सेकंड क्वेश्चन आहे तो बघूया. याच्यामध्ये सुद्धा 2 ट्रायंगल कन्सिडर करायचे आहेत, LMN आणि DMN. ओके, तर LMN म्हणजे हा येणार, हा ट्रायंगल. ओके, आणि दुसरा आहे DMN हा. त्या 2 ट्रायंगलमध्ये बघूया आपण काय कॉमन आहे ते. तर पहिला ट्रायंगल कन्सिडर केला आपण, LNM हा ट्रायंगल. तर या ट्रायंगलमध्ये पहिल्यांदा हाईट कोण आहे बघा, LP ही काय झाली, हाईट. ओके, इथे बेस लिहूया, इथे हाईट. हाईट आहे LP आणि त्याचा बेस जर बघितला, हाईट कुणावर आहे, खाली बेस कुठला आहे, MN. तर MN त्याचा बेस झाला. ओके, आता त्याच्यानंतर दुसरा, हे लिहिल्यानंतर दुसरा ट्रायंगल DMN. तर कुठला ट्रायंगल आहे बघा, DMN. या ट्रायंगलमध्ये पहिल्यांदा हाईट कोण आहे बघा, परपेंडिक्युलर DQ. तर DQ हाईट झाली आणि कुणावर आहे तो परपेंडिक्युलर, तर MN वर. त्यामुळे बेस कोण झाला, MN. म्हणजे दोघांमध्ये बेस कॉमन आहे. तर बेस कॉमन असेल तर बेसला हा बेस कॅन्सल होणार, म्हणजे कोण राहणार, LP अपॉन PQ. ओके, LP अपॉन PQ अँड दॅट इज रिक्वायर्ड. तेच तर आपल्याला फाइंड आउट करायचं, LP अपॉन PQ. नाव नेक्स्ट थर्ड त्यातला क्वेश्चन ॲक्टिव्हिटीमधला, सेगमेंट M इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB अँड CM इज अ मीडियन ऑफ ट्रायंगल ABC. तर थोडक्यात M हा काय दिला आहे, त्याच्यामध्ये मिड पॉईंट दिला, म्हणजे जेवढा AM आहे तेवढाच MB आहे, दोन्ही सेम आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, कुणाचा एरिया फाइंड आउट करायचा आहे, एरियाचा रेशो, एरिया ऑफ ट्रायंगल AMC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BMC. तर यांचा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग यांचा रेशो फाइंड आउट करत असताना तर ह्या 2 ट्रायंगलमध्ये बघा, पहिला ट्रायंगल AMC, हा ट्रायंगल आहे AMC. तर याची जर हाईट काढायची झाली तर C पासून इथे परपेंडिक्युलर टाकायचं. तर C पासून जर परपेंडिक्युलर टाकला तर AM काय झाला, बेस, आणि वरचा हा जो परपेंडिक्युलर टाकला ती काय झाली, हाईट झाली. आता दुसरा ट्रायंगल जर का आपण कन्सिडर केला, हा म्हणजे इकडचा BMC, हा इकडचा BMC. ओके, BMC हा काढला आपण ट्रायंगल. तर BMC हा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे, म्हणजे वरती C आहे, इथे M आहे, इथे B आहे. इथून असं परपेंडिक्युलर काढलं आपण, ती हाईट याची आहे. तर परपेंडिक्युलर काढल्यानंतर त्याच्यामध्ये म्हणजे तीच हाईट काय येणार आहे, दोघांमध्ये कॉमन येणार आहे. म्हणजे ही जी H हाईट आहे ती दुसऱ्या ट्रायंगलची सुद्धा काय आहे, हाईट आहे. आणि त्यावेळी बेस कोण येणार, MB. ओके, हा जो MB आहे तो त्याच्यात बेस येणार. ओके, तर दोघांमध्ये ओव्हरऑल काय सांगणार आपण, हाईट कॉमन आहे. तर हाईट कॉमन असेल तर बेसचा रेशो घ्यायचा. ओके, तर इथे लिहूया, बेस कोण आहे, पहिल्यामध्ये AM आणि दुसऱ्यामध्ये बेस कोण आहे, MB. पहिल्या ट्रायंगलमध्ये AM, दुसऱ्या ट्रायंगलमध्ये MB किंवा BM, कसं येईल. एरिया
प्रपोर्शनेट टू बेसेस. एरिया कुणाला प्रपोर्शनल असणार आहे? बेसला. हे जे सेंटेन्स दिलं इथे ब्रॅकेटमध्ये, एरिया प्रपोर्शनेट टू बेसेस. टेक्स्टबुकमध्ये पण रिझन तसंच दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे असं लिहायचं म्हणून. मग आता हे झाल्यानंतर इथे बघा यम मिड पॉईंट आहे. ओके, यम काय? मिड पॉईंट. यम जर मिड पॉईंट असेल तर जेवढा एम आहे, ओके, जेवढा हा एम आहे तेवढाच काय असणार आहे इकडचा बीएम. म्हणजे एम आणि बीएम सेम असणार आहे. त्यामुळे वरती जर समजा आपण एम लिहिलं तर या बीएमच्या ऐवजी पण काय लिहूया? एम लिहूया, कारण दोघं सेमच आहेत. जेवढा एम तेवढा बीएम. तर या बीएमच्या ऐवजी किंवा एमबीच्या ऐवजी काय लिहूया? एम लिहूया. जसं 5/5 किती येतं? 1. तसं एम किती येणार? 1 येणार. म्हणजे याचा आन्सर किती येणार? 1 येणार. हे रिझन फक्त लिहा, एरिया प्रपोर्शनेट टू बेसेस, ते मात्र व्यवस्थित लिहा. तर अशा प्रकारे हे सोल्युशन तिन्ही ऍक्टिव्हिटी आपल्या इथं कम्प्लीट झालेलं आहे.